वेलकम टू रोज. रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर जिल्हा रायगड. मी प्राध्यापक सौ सुर्वे माधवी सतीश शिकवत आहे इयत्ता 12वीचं चिटणीसाची कार्यपद्धती. आज आपण बघणार आहोत घटक भागपेढी पद्धती. उपघटक 1. भागपेढी पद्धतीचे घटक. 2. भागपेढी संबंधित संकल्पना किंवा संज्ञा. 3. भारतातील भागपेढी. आपण आत्तापर्यंत पाहिलं की भागपेढी म्हणजे काय, तर भागपेढी म्हणजे प्रतिभूती ठेवण्याचं मध्यवर्ती ठिकाण. यात कागदी स्वरूपातील प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवल्या जातात. तसेच कागदपत्र हाताळण्याची समस्या दूर होते. खर्च व श्रम यामध्ये बचत होते. गुंतवणूकदाराला सुरक्षितता, सोपे हस्तांतरण, जोखमीचे निर्मूलन, अद्ययावत माहिती इत्यादी फायदे होतात. आपण भागपेढीचं महत्त्वही पाहिलं. आज आपण बघणार आहोत भागपेढी पद्धतीचे घटक. भागपेढी पद्धतीचा पहिला घटक आहे भागपेढी म्हणजेच डिपॉझिटरी. दुसरा घटक आहे डीपी, डिपॉझिटरी पार्टिसिपंट. तिसरा घटक आहे BO म्हणजेच बेनिफिशियल ओनर. आणि चौथा घटक आहे इश्युअर कंपनी. आता आपण यांचं स्टेप बाय स्टेप स्पष्टीकरण बघूया. भागपेढी पद्धतीचा पहिला घटक भागपेढी म्हणजेच डिपॉझिटरी. भागपेढी ही मध्यवर्ती बँकेप्रमाणे एक संस्था किंवा संगणकीय प्रणाली आहे जी गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती यांच्या विनंतीनुसार त्यांच्या वतीने डीमॅट स्वरूपात धारण करत असते. डीमॅट प्रतिभूतींच्या व्यवहाराच्या विविध सेवा गुंतवणूकदारांना पुरवते. डिपॉझिटरी गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती सुरक्षित ठेवते, पण ती गुंतवणूकदाराशी थेट व्यवहार करू शकत नाही. ती गुंतवणूकदार व कंपनी यांच्यातील दुवा असते आणि ती दुवा म्हणूनच कार्य करते. डिपॉझिटरीचा दुसरा घटक आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट. डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजेच डीपी. डीपी हा भागपेढीचा प्रतिनिधी असतो. त्याची मध्यस्थ म्हणून डिपॉझिटरी नेमणूक करते. डीपी हा डिपॉझिटरी आणि गुंतवणूकदार यातील मध्यस्थ म्हणून कार्य करतो. सेबी कायद्यान्वये डीपी हा नोंदणीकृत असावा लागतो. तसेच तो थेट गुंतवणूकदारांशी व्यवहार करतो. वेळोवेळी त्यांना खात्याचे विवरण पाठवतो. डीपी प्रतिभूतींची बँक म्हणून पण कार्य करतो व डिमटेरियलायझेशनच्या प्रक्रियेत मदत करतो. डीपी हा प्रत्येक गुंतवणूकदाराचा प्रतिभूती डीमॅट खात्याची नोंद ठेवतो. प्रत्येक डीपीला विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो. हा गुंतवणूकदारांचे सर्व व्यवहार व्यवस्थितरित्या पूर्ण करतो. तिसरा घटक आहे बेनिफिशियल ओनर म्हणजेच BO. प्रतिभूतींचा गुंतवणूकदार जो भागपेढीच्या सेवेचा लाभ घेतो त्याला बेनिफिशियल ओनर किंवा BO किंवा लाभप्रद मालक असं म्हणतात. तो कंपनीचा भागधारक व अंशतः मालक असतो. त्याचे सर्व हक्क व फायदे हे प्रतिभूतींच्या जबाबदाऱ्यांना अधीन राहून असतात. BO हा डिपॉझिटरी व डीपीचा ग्राहक असतो. त्याच्या नावाने डिपॉझिटरीमध्ये डीमॅट खाते उघडले जाते. तसेच त्याला डीपीकडून मिळणाऱ्या सेवेचे मूल्य द्यावे लागते. प्रत्येक BOला विशिष्ट खाते क्रमांक दिलेला असतो ज्यामध्ये त्याच्या प्रतिभूती ठेवलेल्या असतात. चौथा घटक आहे इश्युअर कंपनी. रोख्यांची किंवा भागांची विक्री करणारी कंपनी म्हणजे इश्युअर कंपनी होय. डिपॉझिटरी कायदा 2013 मधील तरतुदीनुसार इश्युअर कंपनीने डिपॉझिटरीकडे नोंदणी करणे आवश्यक असते. इश्युअर कंपनी म्हणजे प्रतिभूतींचे डिमॅटीकरण करणारी कंपनी. यानंतर आपण बघणार आहोत भागपेढीमधील काही संकल्पना किंवा संज्ञा. भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना किंवा संज्ञा. पहिली संज्ञा आहे डिमटेरियलायझेशन.
दुसरी संज्ञा आहे रिमटेरियलायझेशन, तिसरी संज्ञा आहे फंगिबिलिटी आणि चौथी संज्ञा आहे ISIN. यांचा आपण 1 by 1 व्यवस्थित अभ्यास करूया. भागपेढी संबंधित पहिली संकल्पना डिमटेरियलायझेशन म्हणजेच डीमॅट. भाग दाखल्यांचे अथवा प्रतिभूतींचे कागदी स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे डिमटेरियलायझेशन होय. गुंतवणूकदाराला डीमॅट विनंती अर्ज भरून तो इश्युअर कंपनीला व डिपॉझिटरीला पाठवावा लागतो. त्याला DRF फॉर्म असं म्हणतात. कंपनी व डिपॉझिटरीच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरी DPद्वारे डीमॅट खात्यात प्रतिभूती जमा करते. यालाच डिमटेरियलायझेशन असं म्हणतात. पुढची संकल्पना आहे रिमटेरियलायझेशन म्हणजेच रिमॅट. भाग दाखल्यांचे अमूर्त स्वरूपातून म्हणजेच पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून कागदी स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे रिमटेरियलायझेशन किंवा रिमॅट होय. रिमॅट प्रक्रियेत डीमॅट भागांचे रूपांतरण पुन्हा कागदात होते म्हणजेच भाग दाखल्यात केले जाते. गुंतवणूकदारास रिमॅट विनंती अर्ज भरून इश्युअर कंपनीकडे व डिपॉझिटरीकडे पाठवावा लागतो. मान्यता मिळाल्यानंतर इश्युअर कंपनी प्रमाणपत्र मुद्रित करते आणि ग्राहकाला पाठवते. डिपॉझिटरी रिमॅट विनंती मान्य असल्याचे कळवते व त्यानंतर DPद्वारे ग्राहकाचे डीमॅट खाते नावे करते. पुढची संकल्पना आहे फंगिबिलिटी. फंगिबिलिटी म्हणजे अदलाबदल करता येण्याजोगा. संस्थेच्या काही मालमत्ता फंगिबल असतात तर काही फंगिबल नसतात. उदाहरणार्थ जमीन ही फंगिबल नसते कारण तिचे सर्व एकांक एकसारखे नसतात आणि तिच्या जागेची विशिष्ट गुणवत्ता असते. तथापि चलनी नोटा या फंगिबल असतात कारण एकाच मूल्याच्या 2 किंवा अधिक नोटा या एकसारख्याच असतात आणि त्यांची अदलाबदल होऊ शकते. डीमॅट स्वरूपातील प्रतिभूती ह्या फंगिबल असतात कारण त्यांची अदलाबदल होऊ शकते. त्या एकमेकांपासून भिन्न नसतात. त्यांना विशिष्ट क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक किंवा पृष्ठ क्रमांक नसतो. पुढची संकल्पना आहे इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच ISIN. एखाद्या कंपनीच्या रोख्यांचा समावेश डिपॉझिटरी यंत्रणेत होतो तेव्हा त्या प्रतिभूतींना किंवा रोख्यांना वेगळा असा एक ओळख क्रमांक देण्यात येतो. त्या क्रमांकाला इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच ISIN म्हणतात. प्रत्येक देशात डीमॅट प्रतिभूतींना ISIN देण्यासाठी नॅशनल नंबरिंग एजन्सी म्हणजेच NNA असते. ISIN हा मानक क्रमांकन प्रणाली आहे ज्याला जागतिक मान्यता दिली गेली आहे. ISO ही ISINची रचना पारिभाषित करते. ISIN हा 12 अंकी वर्णांक संकेतांक असतो जो 3 गटात विभागलेला असतो. पहिला गट उपसर्ग, दुसरा गट मूळ क्रमांक आणि तिसरा गट तपासणी अंक. पुढचा उपघटक आपण बघूया भारतातील भागपेढी. भारतात एकापेक्षा अधिक भागपेढ्या आहेत. पहिली आहे NSDL जिला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड असं म्हटलं जातं. दुसरी आहे CDSL म्हणजेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड. NSDL बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. NSDL म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ही भारतातील सर्वात पहिली आणि मोठी डिपॉझिटरी आहे. तिची स्थापना नोव्हेंबर 1996 मध्ये झाली. तिला IDBI, UTI व NSE यांनी विकसित केलं आहे. तिचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. ती कंपनी कायदा 1956 नुसार नोंदणीकृत झालेली सार्वजनिक मर्यादित कंपनी आहे. ती भांडवल बाजारातील गुंतवणूकदार, भाग बाजार, बँका, इश्युअर कंपनी इत्यादींना विविध सेवा प्रदान करते. डीमॅट खात्यांची देखभाल करणे, प्रतिभूतींचे डिमॅटीकरण करणे, रिमॅटीकरण करणे, प्रतिभूतींच्या व्यवहाराची पूर्तता करणे, हस्तांतरण करणे, संक्रमण करणे, लाभांश वितरण करणे, डीमॅट खाते फ्रीज करणे, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करणे इत्यादी सेवा NSDL प्रदान करत असते.
CDSL म्हणजेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड. या डिपॉझिटरीने फेब्रुवारी 1999 मध्ये आपले कामकाज सुरू केले. तिला BSE म्हणजेच बॉम्बे सिक्युरिटी एक्सचेंजने इतर बँकांसोबत विकसित केले. तिचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. तिच्याकडे विस्तृत नेटवर्क आहे व ती देशभरात NSDL प्रमाणे सेवा प्रदान करते आणि भारतात डिपॉझिटरी पद्धतीच्या यशात तिची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. आता आपण बघूया डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन यांच्यातील फरक. हा फरक बोर्ड परीक्षेमध्ये विचारलाच जातो, त्याच्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित करायचा आहे. फरकाचे मुद्दे बघा. पहिला मुद्दा आहे अर्थ, दुसरा रूपांतर, तिसरा विहित अर्जाचा वापर, चौथा क्रम, पाचवा ओळख क्रमांक, सहावा सुरक्षितता आणि सातवा कठीणता. 4 मार्काला साधारण हा प्रश्न विचारला जातो. आपले कमीत कमी 5 ते 6 मुद्दे तरी झालेच पाहिजेत. आपण आता फरक बघूया. डिमटेरियलायझेशनमध्ये प्रतिभूतींचे भौतिक प्रमाणपत्राचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्याची ही प्रक्रिया आहे. तर रिमॅट ही प्रतिभूतींचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून भौतिक स्वरूपात रूपांतर करण्याची ही प्रक्रिया आहे. हा अर्थ झाला. आता रूपांतर कशातून कशात होतो हा दुसरा मुद्दा. कागदी स्वरूपातून डिजिटल स्वरूपात हे डिमॅटमध्ये होतं, तर डिजिटल स्वरूपातून पुन्हा कागदी स्वरूपात हे रिमॅटमध्ये होतं रूपांतर. विहित अर्जाचा वापर कसा होतो ते आपण बघूया. डिमॅटमध्ये आणि रिमॅटमध्ये कोणते अर्ज वापरले जातात. डिमॅट करताना गुंतवणूकदार DPला DRF म्हणजेच डिमॅट विनंती अर्ज देतो, तर रिमॅट करताना गुंतवणूकदार DPला RRF म्हणजे रिमॅट विनंती अर्ज देतो. आता प्रक्रियेचा क्रम कसा आहे. डिमटेरियलायझेशन ही प्रारंभिक प्रक्रिया आहे आणि ती डिपॉझिटरीचं प्राथमिक कार्य आहे. तर रिमटेरियलायझेशन ही एक उलट प्रक्रिया आहे आणि हे डिपॉझिटरीचं दुय्यम व सहाय्यक कार्य आहे. आता प्रतिभूतींची ओळख. डिपॉझिटरी प्रतिभूतीचा परिरक्षक असते आणि नोंद ठेवते. डिमॅट भागांना स्वतंत्र ओळख क्रमांक नसतात, म्हणजेच डिमॅट भाग फंगिबल असतात. तर रिमॅट हे प्रमाणपत्राच्या स्वरूपात असल्यामुळे त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक असतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती प्रक्रिया सोपी किंवा सुरक्षित. तर डिजिटल स्वरूपामुळे अनेक धोके कमी झाल्यामुळे डिमटेरियलायझेशनमध्ये जास्त सुरक्षितता आहे, धोके कमी आहेत. तर रिमटेरियलायझेशन मात्र प्रमाणपत्र गहाळ होणे, फसवणूक इत्यादी धोक्यांचा सामना रिमॅटमध्ये करावा लागतो. आता काठिण्य पातळी किंवा प्रक्रियेतील कठीणता हा 7वा मुद्दा जर बघायचा ठरला तर डिमॅट त्या मानाने सोपी प्रणाली आहे, वेळेची बचत होते. तर रिमॅट ही गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण भागपेढीचे घटक, त्याच्यानंतर भारतातील भागपेढी आणि भागपेढीशी संबंधित काही संकल्पना आणि डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन यांच्यातील फरक समजून घेतला. आज आपण इथेच थांबूया. तत्पूर्वी स्वाध्यायासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत, ते आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचे आहेत, ते महत्त्वाचे आहेत.